तालुक्यात कापूस चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. 28 डिसेंबर रोजी पहाटे अकोट ग्रामीण पोलिसांनी कापूस चोरी करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केलाय. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे रात्रपाळी अधिकारी वासुदेव ठोसरे हे दर्यापूर मार्गावरील अकोट भाग क्रमांक 2B परिसरात गस्त घालत असताना दुचाकीवर कापसाचे गाठोडे घेऊन जाणारे 2 संशयित इसम आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली आहे. चौकशीत त्यांनी आपली नावे दीपक सुरेश गवते व राजेश पन्नालाल काजदेकर दोघेही राहणार चिपी गायरान तालुका तेल्हारा असे सांगितले. मात्र मध्यरात्री दर्यापूर मार्गावर कापसाचे गाठोडे घेऊन जाण्याबाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. त्यामुळे दोनही इसमांना पुढील चौकशीसाठी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला आणण्यात आले. दरम्यान अब्दुल सलीम अब्दुल रफीक वय 28 वर्ष राहणार सोमवार वेस अकोट यांच्या शेतातून अज्ञात इसमांनी कापूस चोरी केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. त्यांनी मोटरसायकल आढळलेल्या कापसाच्या गाठोड्यांची ओळख पटवून हाच कापूस त्यांच्या शेतातून चोरीस गेला असल्याची खात्री केली आहे. पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी शेतात नेले असता त्यांनी चोरीची कबुली दिली. आरोपींनी सुमारे 1 क्विंटल कापूस अंदाजे किंमत 8,000 रुपये चोरी केल्याचं उघड झालंय. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी दीपक सुरेश गवते व राजेश पन्नालाल काजदेकर यांना अटक करण्यात आली आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.